नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। डंकामधून मी धना पावडर कुटून आणलेली आहे। धन, जिरं आणि थोडासा आपण गरम मसाला टाकला होता ते सर्व मी कढईमध्ये सुक्कच परतून नंतर गार झाल्यावरती डंकामध्ये हे सर्व कुटून आणलेलं आहे। आता मी हे बरणीत भरून ठेवत आहे। किलोच्या प्रमाणात केलेली आहे। फुल गॅसवरती परतून घ्यायची नाही। कढई तापली तर गॅस मंद करायचा। धने थोडेसे भाजून केले तर ते धना पावडर आपली वर्ष काय 2-2 वर्ष सुद्धा व्यवस्थित राहते। त्याच्यामुळे धने आपण छान असे कढईवरती भाजून घेणार आहोत मंद गॅसवरती। धने परतत असताना धने करपून द्यायचे नाहीत, अगदी गवळे गवळे असे भाजून घेऊयात, जेणेकरून त्याची पावडर झाली की ती छान अशी व्यवस्थित होते। पहा, धन्यांचा छान असा सुवास सुटला की आपण धने काढून घेऊयात। अगदी 1 मिनिटभर मी धने परतून घेतलेले आहेत, ते आता आपण काढून घेऊयात। आपण कढईमध्ये थोडे थोडे करून भाजून घेत आहोत। आता धना पावडर करायची म्हणले की धना पावडर अशी सुद्धा परतून फक्त त्याची पावडर करून ठेवली ना तरी सुद्धा चालते, पण आपण तसं न करता त्याच्यामध्ये आपण जिरी आणि थोडेसे खडे मसाले टाकणार आहोत। मग तुम्ही सुक्या भाजीला पण टाकू शकता, ग्रेव्हीला टाकू शकता, रस्सा भाजीलाही 1-1 चमचा तुम्ही ही पावडर टाकू शकता। खूप अशी चवदार भाज्या सुद्धा होतात। त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण धना पावडर करणार आहोत। ही प्रोसेस सर्व आपण मंद गॅसवरती करत आहोत। धने भाजले की त्याचा सुवास येतो आणि 1 मिनिटभरच आपण परतून घेत आहोत। आता धने आपण काढून घेऊ। आता आपण खडे मसाले परतून घेऊयात। अगदी तमालपत्र, दालचिनी, चक्रीफूल असं अगदी थोडं थोडं, चक्रीफूल 4, मसाला विलायची 4, शहाजिरं, लवंग, मिरी हे अगदी थोडं थोडं सगळं मी घेतलेलं आहे। आता आपण ते परतून घेऊयात। हे परतून झालेला आहे खडा मसाला, आता आपण काढून घेऊ। असं वेगवेगळंच थंड करायला ठेवायचं, पण जिरे परतून घेऊयात। जिरी सुद्धा मंद गॅसवरतीच परतून घ्यायची, जास्त जर परतली तर कडवट लागते। त्याच्यामुळे अगदी 1 मिनिटभर मंद गॅसवरती आपण परतून घेणार आहोत। हे पहा, जिरी परतली ना की लगेचच असा एकदम सुवास सुटतो छान असा। आता आपण गॅस बंद करूयात आणि जिरी काढून घेऊयात। याच्यातच आपण जिरी काढून घेणार आहोत। आता आपण हे थंड करून घेऊ। आपला हा जो गरम मसाला आहे ना, थंड झाल्यानंतर मी याच्यातच ठेवणार आहे। हे सर्व थंड झालेलं आहे आणि डंकावरून कुटून आणताना हे वेगळं ठेवायचं आणि तिथं गेल्यावरती मग ते मिक्स करतात। हे पहा, डंकामधून मी धना पावडर कुटून आणलेली आहे। आता मी हे बरणीत भरून ठेवत आहे। धना पावडर आपण 2 किलोच्या प्रमाणात केलेली आहे। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।